नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूच्या गरांची भाजी। यासाठी मी ओले काजू आधी कट करून घेणार आहे। यासाठी मी हाताला आणि सुरीला तेल लावून घेते आणि मी ग्लोव्स पण घातलेले आहेत। याचा जर चीक लागला तर हाताची स्किन पूर्ण खराब होते। आता या ओल्या काजूंचे मी देठ काढून घेत आहे। अशा पद्धतीने आपण याला सुरीने किंवा विळीने पण आपण कट करून घेऊ शकतो। काजू कट करून झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीने वेगळं करायचं आहे। सुरीनेच ते आतले गर मी काढून घेत आहे। याचप्रमाणे मी सर्व काजू गर काढून घेत आहे। आता आपले सर्व काजू कापून झालेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे सेपरेट केलेले आहेत। यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी हे सर्व काजू घालून घेत आहे। थोडेसे भिजल्यानंतर याच्यावरची जी साल आहे ही आपण काढू शकतो। गरम पाण्यात भिजल्यानंतर ही साल आपोआप निघते आणि अशा पद्धतीने मी सर्व साल काढून घेत आहे। याचप्रमाणे मी सर्व काजू सोलून घेतलेले आहेत। यानंतर भाजी बनवण्यासाठी मी गरम मसाल्यामध्ये 2 तमालपत्र, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत। बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे। यानंतर आपले सर्व घरगुती मसाले, घरगुती कांदा लसूण मसाला, मिर्च पावडर, धने जिरे पावडर आणि हळद। यानंतर मिक्सरला बारीक करण्यासाठी मिश्रण घेतलेलं आहे। यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडे ओले काजू घेतलेले आहेत। हे मिश्रण मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आता हे मिश्रण बारीक झालेलं आहे आणि यानंतर मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेत आहे। यामध्ये जे आपण सोललेले काजू होते हे मी थोडेसे भाजून घेणार आहे। थोडासा तांबूस सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता याला मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे। यानंतर कढईमध्ये साधारण 2 छोट्या पळ्या तेल घेत आहे। तेल थोडंसं तापल्यानंतर यामध्ये गरम मसाले घालायचे आहेत। त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालत आहे। आता हे चांगलं मिश्रण भाजून घ्यायचे आहे। कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये जे मसाले घेतले होते ते मसाले घालून घेत आहे। मसाला चांगला परतल्यानंतर यामध्ये जे वाटण तयार केलेलं ते घालून घेत आहे। आता हे वाटण चांगले 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचे आहे।
आता हे मिश्रण चांगले भाजून झाल्यानंतर यामध्ये मी काजूगर घालून घेत आहे। यानंतर एका भांड्यात गरम पाणी करून जेवढे हवे तेवढं पाणी मी यामध्ये घालून घेत आहे। आता यामध्ये चवीपुरते मीठ घालत आहे। आणि भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं याला शिजत ठेवलेलं आहे। आता भाजी मस्त अशी शिजलेली आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपली ओल्या काजूगरांची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।